मराठवाड्यामध्ये आपण जर पाहिलं तर जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये चांगला पाऊस झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपलं जे आहे ते पीक पेरायला सुरुवात केली होती. पीकही चांगले आले. मात्र तब्बल आता 1 महिना उलटून गेलेला आहे. अद्यापही मात्र चांगला पाऊस न आल्यामुळं शेतकरी आता हवालदिल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जे काही त्याने कापूस असेल, तूर असेल लावली होती, ती मात्र आता सुकत चाललेली आहे. कारण की आता पाऊस नाही. त्यामुळं आता शेतकरी आता शेतकऱ्यावर मात्र आता चिंता निर्माण झालेली आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत. आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल? पीक तर तुमचं चांगलं आलं होतं. मात्र आता तब्बल 1 महिना उलटून गेलेला, पाऊस नाही. कसं आहे सध्या पिकाची आता परिस्थिती? हे पाऊस पडाना काही व्हायना खर्च झाला मरणाचा. मग त्याच्यामुळं काय आता पाऊस लांबून राहिला भरपूर. सारख्या सुकू राहिले. हे वायाला खर्च टाकलेला वायाला चालला. काय करा पैसे काढे याच्यानी त्याची भरबाकी या चालू आहे. काय करा यांना शेतकरी मरती आता असंही ना. कावर दम धरणार माणूस असंही ना काय करता त्याला. परत मला सांगा, आता जे काही तुम्ही ही सरकी वगैरे लावलेली आहे, तर याला साधारणतः किती खर्च आलेला आहे? याला जवळजवळ 1 लाख रुपये खर्च आलेला आहे. आता हे भरबाकीच करून देणे ना सावकारची असे ना. जर नाही पाऊस पडत मग काय करायचं असं आहे ना. मग त्याच्यामुळं लोकांचे पैसे काढून आता शेतीला लावली आणि नांगर डोंगर सारं मग असं आहे ना काय करायचं. माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांचे घरचे देखील आहेत. काय सांगाल ताई? तुमचे पिकं जे आहे ते चांगलं आलं होतं, मात्र आता सुकत चाललेलं आहे. आता ते लोकांचे पैसे काढे पहिल्यापासून पाऊस पडा. आता पाऊस नाही काही नाही सारख्या सुकू राहिल्या, तुरी सुकू राहिल्या. आता हे लोकांचे याजाने पैसे काढ्यात, कुठून पैसे द्यायचे? आता ही चिंता पडली ना, पाऊस यायना काही व्हायना, सारख्या सुकू राहिल्या. तुम्ही आता इथं बराच खर्च केलेला आहे. काय अपेक्षा आहे तुमच्याकडे? काय तुम्हाला काय वाटतं आता? आता हे खर्च काय, आता लोकांचे पैसे कुठून द्यायचे? आता 1 लाख रुपये खर्च झाला, सोने नाणे टाकले, लोकांचे पैसे काढे काही, मग द्यायचे कुठून? हे आता चिंता पडली ना, पाऊस काही यायना. पहिल्यापासून पडा पाऊस, पण आता लई हे केलं ना. नक्कीच आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती नक्कीच चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण की वरुण राजाने जे आहे ते आपला हात आखडला आहे. त्यामुळे आता शेतकरी जे आहे ते मराठवाड्याचा हवालदिल झालेला आहे. शेतकरी अपेक्षा करत आहे की आता कुठेतरी आता पावसाचं आगमन होणं गरजेचं आहे. पाऊस पडला तर शेतकरी वाचेल, अशी परिस्थिती आता मराठवाड्यामध्ये निर्माण झालेली आहे.